त्यावेळेस माझी साक्ष कालची आहे. काल आम्ही एका ठिकाणी जात असताना परमेश्वराने एक वेगळा अनुभव दिला. म्हणजे आतापर्यंत आम्ही त्या ठिकाणी गेलो, प्रवास सुद्धा केलाय, पण कालचा जो प्रवास होता, जसं काय तो रस्ता परमेश्वरानेच आमच्यासाठी ठेवला होता. जसं कोण स्पेशल असतं ना, चीफ गेस्ट असतं, त्याच्या मागे पुढे गाड्या असतात, तो कसं चालली जातो, त्या प्रकारचा अनुभव देवाने आम्हाला दिला. त्यासाठी देवाचे आभार. त्याचबरोबर तेवढंच नाही, मी ते होत असताना देवाला म्हटलं की परत पण येताना जर तसंच असेल तर मी उद्या साक्ष देईन. तर परमेश्वराचे आभार. आणि एक गोष्ट त्या प्रवासात जाताना त्या प्रार्थनेमध्ये आली होती की परमेश्वरा तू आमच्या पुढे जा, आमच्या बरोबर थांब, आणि त्याचबरोबर आमच्या वरचं जे आकाश आहे व त्या आकाशामध्ये दुरात्मे असतात जे आपल्याला रागराग करायला लावतात, त्याच्या अंतराळातल्या सत्तांना तू उद्ध्वस्त कर, आमच्या पुढे तू जा. आणि परमेश्वराचे आभार. ती गोष्ट काल त्यांनी केली, त्याबद्दल देवाची उपकार स्तुती हो. त्याचबरोबर काल आम्ही प्रवासात असताना एक फोन आला आणि तो फोन ठेवला. मी तो उचलला नाही, म्हणजे ते ऐकायला नाही आला फोन. आणि त्याच्यामुळे मी ठेवत होते आणि स्क्रीनवर लगेच येतं की स्क्रीनवर आलं की तुमच्या 3 किलोमीटरच्या आतमध्ये खूप मोठा पाऊस येणार आहे. तर पटकन तोंडातून निघाले आणि सगळे जाणाऱ्या का. तर परमेश्वराचे की फोन ऍपलचा असू दे किंवा अँड्रॉइडचा असू दे, तो काय सांगतो त्यापेक्षा देव जो आपल्याला राखणारा, वाचवणारा, ज्याने एवढ्या मोठ्या पावसात वाचवलं, ते जर तुमच्या 3 किलोमीटर मध्ये पाऊस आहे म्हणून आम्ही तिथे थांबणार आहे का. तर परमेश्वराचे आभार. तो अद्भुत काम करतो. आणि जाताना आणि येताना आशीर्वादित त्या मुलांचे ते कोणी सांगितलं होतं की 3 किलोमीटर मध्ये खूप मोठा पाऊस आहे, तो काही झाला नाही, त्याबद्दल देवाचे आभार.